न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, दिन भर की तमाम बड़ी खबरों में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ सोनल। आज आपको ऐसे खबरों से रूबरू कराएंगे जो पॉलिटिक्स की सियासत के पन्नों पर एक नया इतिहास बनाते चलते हैं। यह खबर कल्याण से सामने आ रही है। केडीएमसी कल्याण डोंबिवली शहर के इतिहास पर प्रकाश डालेगा। हालांकि कल्याणकर ने आपत्ति जताई। कल्याण ऐतिहासिक शहर आहे, डोंबिवली सांस्कृतिक शहर आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण ह्या शहरामध्ये येणारी बाहेरून येणारी जी लोकं आहेत, नागरिक आहेत, आता बऱ्याचदा काही स्थानिक इथली लोकं नाहीत, राहण्याच्या अनुषंगाने, नोकरीच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेले आहेत. महापालिकेने फक्त खर्च करायचे लाखो रुपये आणि प्रत्यक्ष नागरिकांना समस्या काय आहेत त्या विषयामध्ये या मात्र दाखवायच्या नाहीत. स्वतःचं कौतुक करून घ्यायचं, त्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे. हा खर्च वारंवार आणि दरवर्षी होतो आहे. ह्याच्यामध्ये नागरिकांना कोणत्या सुविधा दिल्या जात नाहीत. जर कधी 1983 पासून महापालिका स्थापन. आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर कर्नाटक से सामने आ रही है। बेंगलुरु के HAL एयरपोर्ट पर मुख्यमंत्री का जोरदार स्वागत। भवानी हर 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर नासिक से सामने आ रही है। राज ठाकरे शाहू फुले अंबेडकर का नाम ले तो बेहतर होगा। छगन भुजबल। शरद पवार ने कभी शिवाजी महाराज का नाम नहीं लिया। राज ठाकरेंनी सांगितलं त्यांच्या भाषणात की शरद पवारांनी कधी सुद्धा जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज जे उत्तर जे आहे ते पवार साहेबांनी राज ठाकरे साहेबांना दिले. माझं आता परत विनंती आहे की ठीक आहे राजसाहेब, तुम्ही पण महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब धरून आता सगळेच्या सगळे मंत्री आम्ही कर्नाटकमध्ये काम करतो म्हणून सांगण्यासाठी जाण्याची काय आवश्यकता नव्हती. किंवा आजकाल काही मंत्री इथे राहिले असते, त्यांनी निर्णय घेतला असता. आपल्याकडे मोबाईल आहेत, आपल्याकडे व्हिडिओ कॉल आहेत, निर्णय घेता आले असते ना. परंतु निर्णय होत नाही. महाराष्ट्रात आले तर तो त्याच्या विरुद्ध, तो त्याच्या विरुद्ध, तो त्याच्या विरुद्ध, उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध, उद्धव ठाकरे त्यांच्या विरुद्ध. ही मी आज पवार साहेबांबरोबर 91 पासून आहे. 10, 20, 32, 33 वर्ष झाले. अनेक वेळेला जे आहे शिवाजी महाराजांचं नाव ते घेतात, त्यांच्या इतिहासाची उजळणी सुद्धा करतात. पण राज ठाकरे यांनीच पवार साहेबांची एक प्रकट मुलाकात घेतली. ऐसे ही दिन भर की तमाम बड़ी खबरों से आपको रूबरू कराएंगे। तब तक बने रहिए MNS न्यूज के साथ। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं